नमस्कार मित्रांनो, राज्य शासनाकडून भूमिहीन कुटुंबांसाठी 100% अनुदानावर शेतजमीन देणारी एक महत्त्वाची योजना आहे. पण आज वाढत्या जमिनीच्या दरामुळे ही योजना अडचणीत सापडली आहे. नेमकी काय आहे कर्मवीर दादासाहेब गायकवाड सबळीकरण व स्वाभिमान योजना? सविस्तर माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघूया. तर योजना काय आहे ते बघू. कर्मवीर दादासाहेब गायकवाड सबळीकरण व स्वाभिमान योजना ही अनुसूचित जाती व नवबौद्ध घटकातील दारिद्र्य रेषेखालील भूमिहीन कुटुंबांना राबवली जाते. या योजनेअंतर्गत शेतजमीन खरेदीसाठी 100% सरकारी अनुदान दिले जाते. 100% सरकारी अनुदान म्हणजेच एकही रुपया न लावता तुम्हाला शेतजमीन ही 100% अनुदानावर भेटणार आहे. उद्देश या योजनेचा एकच आहे, लाभार्थ्यांना स्थायी उदरनिर्वाहाचे साधन उपलब्ध करून देणे. म्हणजेच कुठेही न फिरता एका ठिकाणाहून तुम्ही तुमचे जीवन जगू शकता, याच्यासाठी ही योजना राबविण्यात येत आहे. तर किती जमीन मिळते या योजनेमध्ये तर बघू. या योजनेत 4 एकर जिरायत जमीन किंवा 2 एकर बागायत जमीन खरेदी करून दिली जाते. तर अनुदानाचे दर म्हणजेच अनुदानाची किती किंमत ही शासनाकडून दिली जाते ते बघू. शासनाने एकरी दर निश्चित केले जात आहेत. जिरायत जमिनीसाठी 5 लाख रुपये प्रति एकर, बागायत जमिनीसाठी 8 लाख प्रति एकर. पण सध्याच्या बाजारभावात इतक्या कमी दरात जमीन विकायला शेतकरी तयार होत नाहीत. हीच मोठी अडचण ठरत आहे. तर या योजना का अडचणीत आहेत ते बघूया. गेल्या काही वर्षापासून या योजनेचा लाभ कुणालाही मिळालेला नाही, कारण जमिनीचे दर प्रचंड वाढले आहेत. शासनाचा अनुदान दर कमी पडतो, जमीन उपलब्ध होत नाही. यामुळे ही कारणे आहेत. म्हणूनच अनुदानात वाढ होणे अत्यंत गरजेचे आहे. तर कोणाला प्राधान्य दिले जाते या योजनेमध्ये ते बघू. या योजनेत प्राधान्य दिले जाते परित्यक्त्या स्त्रियांना, विधवा महिलांना, अनुसूचित जातीवरील अत्याचारग्रस्तांना, दारिद्र्य रेषेखालील भूमिहीन कुटुंबांना या योजनेमध्ये प्राधान्य दिले जाते. तर या योजनेच्या अटी आणि पात्रता काय आहेत ते बघू. या योजनेचा लाभ घेण्यासाठी लाभार्थी अनुसूचित जाती, नवबौद्ध घटकातील असावा, वय 18 ते 60 वर्षादरम्यान असावे, लाभार्थी पूर्णपणे भूमिहीन असावा, म्हणजे त्याच्याकडे कोणतीही जमीन नावावर नसलेली पाहिजे. शासनाच्या सर्व अटी पूर्ण करणे आवश्यक आहे. तर या योजनेचा निष्कर्ष बघू. कर्मवीर दादासाहेब गायकवाड योजना भूमिहीनांसाठी अत्यंत उपयुक्त आहे, पण वाढत्या जमिनीच्या दरामुळे ती प्रभावीपणे राबवली जात नाही. शासनाने अनुदान वाढवल्यास खऱ्या अर्थाने गरिबांना जमीन मिळू शकते. तर हा व्हिडिओ उपयुक्त वाटला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.